हॅलो नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन छानशा अशा व्लॉगमध्ये. लास्ट व्लॉग तुम्ही बघितलाच होता. आपण केला होता बाईकवरचा प्रवास, तो पण की पुणे टू अलिबाग. आता फायनली आपली बाईक पोहोचलेली आहे नायगावमध्ये. जर कोणी लास्ट व्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. पुणे टू अलिबाग असा मस्त बाईकवरचा प्रवास आम्ही केलेला आहे. तर ज्यांनी कोणी बघितलं नसेल तर नक्की जाऊन व्लॉग बघा. खूप मस्त असा व्लॉग झालेला आहे. तर आता ह्या व्लॉगमध्ये आपण व्हिजिट करणार आहोत हॉटेल. मेन म्हणजे हॉटेलची एक छान अशी एंट्री दाखवून देईल आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला हॉटेलविषयी काही थोडीशी अशी माहिती भेटेल. आणि ह्या व्लॉगमध्ये आपण व्हिजिट करणार आहोत मस्त नागाव बीच. अतिशय सुंदर बीच आहे. मस्त असं व्हिजिट करू, मस्त छान असा स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करू. आणि त्याचबरोबर नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला हॉटेलचा रिव्ह्यू वगैरे सगळं काही व्यवस्थित देईल. आणि त्यानंतर मस्त छान असं हॉटेल आहे, बजेट फ्री आहे. मस्तपैकी गेल्यानंतरच कळणार आहे कसं आहे काय आहे. सगळं झाल्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू देईल आणि तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, मस्त होणार आहे. फायनली आम्ही पोहोचलो आहोत. माझ्या मोबाईलची बॅटरी झाली डाऊन. आणि ही बघा, ही आहे एंट्री ट्रिप्सी स्प्रिंग. तर पुढे गेल्यावर मी सांगते बाकीचं हॉटेल कसं आहे काय आहे ते पण तुम्हाला सांगते. भाऊंचं घर आहे. भाऊ आमचं स्वागत करायसाठी थांबले असं वाटतंय. असंच वाटतंय एकदम भाऊंचं घर आहे जसं काही. तर मी तुम्हाला दाखवते. हाय. हो ताई, रूम नाही भेटलेत का? एक भेटला. दिस इज वेलकम ड्रिंक. क्या काय होती ती? कुठली ती वेलकम ड्रिंक दिली का? मस्त कोकम सरबत. ओके. हा काय मगर आहे का? हे मोठा माझीकडे. अरे आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. आम्ही भरपूर असं एन्जॉय करतो इथं स्विमिंग पूलमध्ये. अजिबात निघायचं मन होत नाही. सगळेजण आल्यापासून सकाळपासून आजचा दिवस कलम पिचकारी जो आता म्हणतो थांब. हा चला चला 1 2 3 गो. बापरे, इतका वेळ झाला, जवळपास 1-1.5 तास झालेला आहे. आम्ही पाण्यामध्ये आहोत आणि इथं भरपूर असा
मजा मस्ती चालू आहे. जेवणाची ऑर्डर दिलेली आहे. आता इथून झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे करू, त्यानंतर पुन्हा पाण्यात जेवण, त्यानंतर संध्याकाळी मग जाऊ आम्ही फायनली बीचवर. तर तुम्ही बघत राहा, ब्लॉग कंटिन्यू करत राहा. ताई आल्या मागे. कसं वाटतंय? मस्त वाटतंय, गारगार वाटतंय. गाडी तू बरोबर गाडी. करा प्रॅक्टिस. जुबी 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 पंपोरा जुबी जुबी पंपो. अरे व्हिडिओ चालू नव्हता गेला. अच्छा भाकर कोणालाच नाही का? नाही. हो तसं नाही, मला काय वाटलं कोणी भाकर हे देते. चिकन थाळी आहे आणि ही फिश थाळी. नाही नाही तसं नाही हो, एकाला भाकर एकाला चपाती असं नाही होत का? मी सगळ्यांनाच चपात्या घेतो. तुम्ही पहिले भाकर नाही बोलले म्हणून ते पहिले भाकर नाही आले. आम्ही बसलो आहोत जेवायला. चिकनची थाळी आहे, माशाची सुरमईची थाळी आहे. श्रुताने घेतले व्हेज. हे काय श्रुता का बरं व्हेज? हा ना, येडच. कुठली भाजी व्हेज मध्ये? माझ उलट फिश खायला होता श्रुता. इथली टेस्टच वेगळी असती है ना श्रुता साक्षी? बघ ना त्याची. तू पण चिकनची घेतली का? फिश नाही घेतला वाटतं. हा का? आम्हाला पण चिकनचीच भेटली. सो आम्ही सगळेजण बसलो आहोत तिथं जेवायला. जेवण कसं आहे आशिन भाऊजी? एक नंबर. हेच बोलत होतो ना. एक नंबर. एक नंबर एक नंबर. कसली भाजी काय ती फ्रॉन्स आहे ना, फ्रॉन्सची भाजी आहे ती. खूप छान भाजी आहे. थोडेसे हे झाले, आमचे थोडा मेकअप केला. मी पण झाले थोडा मेकअप केला. तर आता आशिम भाऊजी काहीतरी म्हणताय, बोला. खूप छान भाजी आहे, खूप छान फिश पण आहे. आणि इकडं आले तर चपाती कोणी घेऊ नका, आणि तांदळाची भाकरीच घ्या. हो, तांदळाची भाकरी हो खूप छान लागते. तर आम्ही चपातीच घेतली आहे. काय म्हटलं काय म्हटलं? अरे बापरे, आयुष्य आवाज निघाला हो आता. तर आता आम्ही सगळेजण जेवायला बसले. जेवण झाल्यानंतर आम्ही जाणार आहे बीचवर. मी पुन्हा चेंज करून घेणार आहे. सो बघूयात कसं होतं. जास्त शूट नाही केला कारण की आम्ही ना आल्या डायरेक्ट पाण्यामध्ये हे झाले आणि एंट्रीचा जास्त ब्लॉग नाही घेतला. तर पूर्ण डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल. तुम्ही ब्लॉग बघत राहा, कंटिन्यू करत राहा. हॅलो गाईज, आम्ही आल्या खूप एन्जॉय केला. आता आम्ही जाणार बीचमध्ये. तर बीचमध्ये आपण पाव कसं असतं, बीचमध्ये सुद्धा एन्जॉय करणार. सो हॅलो फ्रेंड, तर पाण्यामध्ये भरपूर असा एन्जॉय करून झाल्यानंतर फायनली तर श्रेया झाली रेडी आणि तर श्रुता सुद्धा रेडी झालेली आहे. तर दोघी जण खूप छान दिसत होते आणि साक्षी सुद्धा खूप छान दिसत होती. साक्षी आमचे फोटो काढत होती. आम्ही सुद्धा रेडी झालेलो होतो आणि आता आम्हाला जायचं होतं बीचवर. सो त्याआधी मस्त फोटो सेशन्स वगैरे केले मस्त छानपैकी. आणि आम्ही तिघी जणी कशा दिसतोय नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आता बीचवर जायचं आहे. सो त्याआधी फोटो वगैरे काढून घेतले कारण की बीचवर गेल्यानंतर सांगता येत नाही कोण पाण्यात भिजल तर कोण काय करल, तर सगळा लुक जो आहे तो खराब होणार आहे. तो इथं भाऊजीन त्यांनी आम्हाला कॅप्स आणून दिलेल्या आहेत. सो कारण की ऊन आहे सध्या बाहेर आणि आम्ही निघालेलो आहोत. तरी बराच वेळ झाला कारण की आल्या आल्या आम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये एंट्री केली होती. तर मी व्हिडिओ वगैरे जास्त केला नाही. सो डायरेक्ट आम्ही गेलो आणि पाण्यामध्ये भरपूर असा एन्जॉय केला. त्यानंतर थोडीशी हलकीशी झोप लागली आणि फ्रेश झालो फायनली बीचवर जाण्यासाठी. त्याआधी बघू शकता आमच्या दोघांचं मस्त डान्स वगैरे व्हिडिओ वगैरे केल्यात आम्ही मस्तपैकी.
आणि माझं आणि यांचं लुक तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कमेंट्स करून सांगा. सो मस्त अशा गाण्यावर डान्स वगैरे करून झाल्यानंतर आम्ही निघालो होतो बीचवर जाण्यासाठी. खरंच खूप छान वाटलं यार. फॅमिलीसोबत नक्की या, एक दिवस तरी स्वतःसाठी जगा, आयुष्य काढा. आणि इथे आमच्या तिघींचं फोटो सेशन चालू होतं. इथे लेडीज लोकांचं ही काही गोष्ट संपत नाही. आम्ही जाण्याच्या आधी भरपूर अशा व्हिडिओज वगैरे काढल्या होत्या. सो त्या इथं आल्यानंतर काही कम्प्लीट केल्यात आणि तुम्ही बघितल्यास भरपूर प्रेम सुद्धा दिलं. नसेल बघितलं तर नक्कीच जाऊन बघा. हॅलो फ्रेंड्स, तर मी झाले आहे रेडी. ऊन खूप आहे आणि प्रमाणाच्या बाहेर गरम होते. मी ना आम्ही आता चाललो आहे बीचवर. आम्ही स्विमिंग पूलवर भरपूर खेळलो, त्यामुळे ना इतकं जास्त काही शूट झालेलं नाही आहे. सो तर आता आम्ही चाललो आहोत बीचवर, नागाव बीच. आणि प्रमाणाच्या बाहेर गरमी होते, तर मी याच्यावरचं जर्किंग घेते, वेअर केलं नाही. आधी यांची परमिशन घेतली, यांना विचारून घेतलं. सो हे म्हटले ठीक आहे, काही हरकत नाही, पण गरम होते खूप प्रमाणाच्या बाहेर. सो आता आम्ही चाललो आहोत नागाव बीच. तर खूप भारी वाटलं, खूप मस्त होतं यार. इतकं छान वाटलं ना, म्हणजे आम्ही खूप एन्जॉय केला. आणि थोडीशी झाली होती व्हिडिओ काढायबद्दल, पण हरकत नाही, चालूच असतात थोड्याशा गोष्टी. मी माईक नाही घेतला, जाऊ द्या यार. मी सेल्फी स्टिक विसरले, आता यांना सांगते. आपण सरळ रस्ता भाऊ, सरळ रस्ता नायगाव बीचला जा. मी येतो तिला सेल्फी स्टिक घेऊन. सेल्फी स्टिक राहिली ना, सेल्फी स्टिक राहिली. चल येतो मी. आणि त्याच्याशिवाय काय होणार नाही. व्हिडिओ काढायचे आहेत आपल्याला भरपूर अशा. सो आम्ही ना स्टँड विसरून गेलो, त्यासाठी पुन्हा आलेलो. तर आता मी थांबले गाडीजवळ, हे गेले स्टँड आणायसाठी. तर थोड्या वेळात जातो बीचवर आणि भरपूर असे व्हिडिओज काढतो ज्या ज्या माइंडमध्ये सेट करून ठेवलेल्या होत्या. आणि भरभरून आयुष्य असं जगणार आहोत. मस्त मस्त असे व्हिडिओज काढू. तर तुम्ही व्हिडिओला भरपूर प्रेम द्या. मी हॉटेलचा रिव्ह्यू तुम्हाला उद्या सकाळी नक्की टाकेल. आज ना कसं झालं, एक्साइटमेंटमध्ये सगळ्यांनी मस्त पाण्यामध्ये भरपूर उड्या मारल्या स्विमिंग पूलमध्ये. भरपूर असं खेळलो, त्याच्यामुळे खेळल्यानंतर असं झालं, जेवलो वगैरे आणि खूप थकल्यासारखी झाली. पाण्यामध्ये कसं एक क्लोरीनयुक्त पाणी असतं ना स्विमिंग पूलचं, तर त्यामुळे काय होतं, बॉडी एकदम जड पडते. आपण जेव्हा पाण्यातनं बाहेर येतो ना, एकदम बॉडी हेवी होऊन जाते. आणि त्यानंतर आम्ही भूक लागते, मेन म्हणजे खूप भूक लागते जोरात. आणि इतकं छान जेवण होतं, इतकं मस्त जेवण होतं. सो जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर आम्ही मग थोडंसं झोप लागली होती, हलकीशी नॉर्मली, खूप नॉर्मल झाली, डुलकी मारली. आणि त्यानंतर मग आम्ही उठलो, रेडी झालो. मी साधा दुसरा ड्रेस घातला होता, पण योगाने पण घातला होता ड्रेस. तर त्यांनी जॅकेट वेअर केलं होतं, तर त्या म्हटल्या वहिनी तुम्ही जर घालत असाल तर मग मी पण घालते. मग आम्ही दोघींनी घातला आहे आणि ड्रेस. आणि त्यानंतर आता आम्ही चाललो आहोत बीचवर. सो बीचवर गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर चला, माईक वगैरे नाही घेतला, रिस्की थोडंसं पाण्यामध्ये जरा कसं, तर त्यामुळे माईक नाही घेतलेला आहे. आता विदाऊट माईकनीच आम्ही व्हिडिओ वगैरे शूट करू. सो चला बघत. गाडी किती जोरात चालवता तुम्ही? अरे इस माहोल का मजा ही अलग आहे. एक नंबर वाटते कोकणात गाडी चालवायला. असे मस्त रस्ते, आजूबाजूला नारळी झाडं, वा 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 वा. खरंच वेगळाच फील येतोय माहिती. एक नंबर फील, एक नंबर. सगळेजण जात आहेत माहिती का, हे बघा, सगळेजण मस्त वॉकिंग करत, माझं पाणी झाली, सगळेजण वॉकिंग करत चाललेले आहेत बीच जवळ. आम्ही सुद्धा चाललो आहेत आणि साहेब गाडी लय जोरदार अरे बापरे बापरे, गाडी खूप जोरदारात चालवत आहे. माझे केस ना खूप मेसी झालेले आहेत, इग्नोर करा, जाऊ द्या. घरी आल्यानंतर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल माझा हिना हेअर पॅकचा व्हिडिओ, जसं तुम्ही कमेंट्स केली होती तर नक्की करेल. सो आता सध्या वेळ नाही आहे, समजून घ्या. चला आधी एन्जॉय बीचवर बघू, दाखवते मी तुम्हाला. चला, आणि उद्या आम्ही मॉर्निंगला पण जाणार आहे कुठेतरी, तर बघू मी तुम्हाला सगळं काही दाखवते. चला, क्या कोकणातले रस्ते, मजा आ गया, मजा आ गया. कोकण नाही आहे, मी कोकणातले म्हणते, पण कोकणच भाग पडतो, पण आपण आहे ह्या साईडला, मुंबई साईडला. मी आहे कोळी, इथं बघा. मी ना एक इंस्टाग्रामचे ते ताई आहेत ना, मावशी, त्यांचं हे बघितलं, हॉटेल वाटतं, आय थिंक त्यांचा पोस्टर होता तिथे. मोदक पण आहे. ओ वाव, मी मोदक बघितले. शिराजोबा मोदक एक खाऊ आपण. आय लव्ह मोदक. टोप्या पण आहेत ना शिराजोबा, एक तर टोपी घ्या मला. तर रुपालीने तर टोपी घेतली या काकांकडून, बरं काय. पुढच्या वेळेस कोणी आलं तर या काकांकडून घ्या खूप टोपी.
हां तर हां ब्लॉग बरं का काका. चला 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 पुढं चला निघा लवकर गडबड करू नका. मी पैसे देतो तू नाही देणार आहे. चला पुढे घ्या. ओ माय गॉड काय बीच आहे. आणि काय आम्ही तिघी आहेत. काय आम्ही तिघी आहेत फॉरनर. ताईंचं कपाल आले हे हे ते बेमध्ये घालून. हां सो मी पण घेतली आहे न्यू टोपी एक. मागच्या वेळेस पण घेतली होती ती गेली गाडीच्या कवरमध्ये. मी सगळं सांभाळून ठेवते माझ्या दोन हा ना. सो चला तुम्हाला हां विशाखापट्टणमला होते तेव्हाच आहे माझ्या. हा ना. कसे दिसतंय सांगा बरं का नक्की कमेंट्स करून. योगा पण छान दिसतंय. ताई पण छान दिसतंय. ताई फॉरेनर दिसताय. हा हा. तुम्ही सिव्हिलमध्ये पण छान दिसताय. चला आता जातो बीच. सोयी दिसतोय योगा ते छान दिसतंय. कानातले नाही हो ते इकडचं मॅग्नेट आहे ते अलिबागचं आय लव्ह कोकणचं मॅग्नेट आहे ते. हो वाव अजून घेतली छान वाटतं यार. ओ माय गॉड काय व्ह्यू आहे बघा. जेव्हा फर्स्ट टाइम तारकर्लीला गेली होती ना तेव्हा यहाँ पर बैठे हैं हमारे फॉरेनर्स. देख लीजिए ये कहाँ से आए हैं ये फॉरेनर्स. ये गोरी चमड़ी है ये काली चमड़ी. ये अमेरिका नहीं लंदन लंदन. ये देखो शट अप मॅन. जाऊ दे बेटा दुसरं खेळ आता. चल विसरले मी. यांच्या बकेट राहून गेलेत ना ताई. आता तुम्ही खेळणार होतात ना त्यामुळे आम्ही फिरतोय मस्त बीचवर. माझी टोपी उडाली. बंद हा जुनी याला बंद नसेल हा ना. आता जुनीचं बंद लूज झालं. मी पण कापून टाकलं होतं. कापून टाकते. वाव किती सुंदर व्ह्यू आहे बघा. छान वाटतं यार. साडी आली बस इथं टाइमपास करूयात. मस्त व्हिडिओ. साडी घालून आलो असं साडी अशी उडाली मी तुम्हाला बोलते ना आता साडीला भारी वाटले. मग सनसेट आहे ना सनसेटच्या पॉइंटला खूप मस्त वाटते. छान वाटतं. छान वाटली सगळे बघत राहिले आपण साडी घालणार असतं ना. नाही बघतात सगळ्यांना वाटलं साडी. हे आमचे मे घर कुठे गेले श्रेयाचे पप्पा. आता सनसेट होणार आहे थोड्या वेळाने सनसेट होईल आणि मग त्यानंतर मग आपण नाही त्यानंतर तर नाही पण त्याच्यानंतर आपण मग जाऊ परत रूमवर. हां तर आधी सुरुवातीला आपण काय करू इथं फोटोज व्हिडिओ काय काढायचे ते काढून घेऊ. पाण्यात नाही भिजणार आता जास्त करून. हे लहान मुलीच भिजतील. आम्हाला डेट वगैरे इथं डेट काढायची आहे आम्हाला. लग्नाची ॲनिव्हर्सरी येणार आहे ना सो त्यासाठीच आम्ही थोडेसे काही व्हिडिओज वगैरे शूट करून घेतो इथं आल्यानंतर. बोटिंगचं प्रमाण जास्त आहे. हो बोटिंगचं आहे. एखादी राईड करायला पाहिजे का. राईड वगैरे पॅराग्लायडिंग. हा का ती महाग असतं पण त्याचं तिकीट खूप ना. त्याचं तिकीट खूप महाग असतं. नाही आले ना पहिले फोटो काढायचे. फोटोग्राफर असतात ना छान वाटतं माहिती का. मेमरीज कलेक्ट होतात. आपल्या मोबाईलमध्ये तर असतातच पण त्यांच्याकडनं काढले ना त्यांचे छान येतात. आम्ही लास्ट टाइम काढलेले आहे. आम्ही पण काढले होते. ताई बघा इकडे या. हो इकडे बघा. माईक घेऊ नका मी. कशाला. आवाज नाही येणार. हा का आवाज नाही येत क्लिअर त्यामुळे म्हणता माईक घेऊन येतात. बघू आता. गाणं लावलं भारी वाटत. आम्ही तिघी मैत्रिणी शॉपिंग करायला चाललो. पाणी यायला लागलं बरं का तिकडे. ए वाव. नाही एवढं नाही. आता मला
फोटोज व्हिडिओज काढलेले आहेत आणि हे बघू शकता आमचे सगळे मेंबर्स. आपला फोटो काढा, फॅमिली फोटो काढा मम्मी. त्याच्या पण आपला फॅमिली फोटो आहे. आता मस्त आमचं फिरून झालंय. आज खूप गर्दी आहे, आज शनिवार असल्यामुळं खूप गर्दी आहे. छान वाटतंय बघून, वातावरण मस्त आहे, सनसेट झाला आहे. आता आम्ही आमच्या resort ला जाऊ. माझं बाईक राईड बघायचं. आज थोडंसं आवाज नाही. आपलं चुकलं माईकाला काय. सवय नाही ना आम्हाला माईकची, त्यामुळं आम्ही माईक विसरलो. I love अलिबाग. नायगाव बीच. बोला अरे शांत झाले. नागाव बंद कर. सो फायनली आम्ही इथं भरपूर फोटोज व्हिडिओ काढले आणि आता आम्ही चाललो आहोत आमच्या रूमवर. तर पुढे कसा प्रोग्राम आहे पुढचा? आता आपल्या रिसॉर्टला जाऊ, बसू तिथं, एन्जॉय करू. स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग पूलमध्ये पाण्यात पाय टाकण्याचे व्हिडिओ फोटो. अजून कुठे आहे का तुझे? अरे आजचाच दिवस आहे, जगून गेले. भाऊजी योगासाठी गाणं म्हणतायत. आता आम्ही निघालोय रिसॉर्टवर. जाऊया. कशा मजा आली का तुला? शिवने खूप एंटरटेन केला स्वतःला. मी पण केलंय. म्हणजे रुपालीने व्हिडिओ काढून, शिवने वाळूत फिरून आणि मी या दोघांच्या मागे फिरून. मजा आली बाई, मजा. आम्ही रिसॉर्ट मध्ये गेलो ना तिकडं परत आता बस. नाही, आता पाण्यात नाही घुसायचं बरं काय. आता पाण्यात घुसायचं नाही. आता सकाळी घुसा, सकाळी वेळ आहे. सकाळी उठा, आता नाही घुसायचं पाण्यात बरं काय. नाही घुसायचं नाही आता. तर आता चला रिसॉर्टवर. तुम्हाला रिसॉर्टचा उद्या सकाळी भेटेल, तर नक्की बघा कसा आहे रिसॉर्ट. आम्ही खातो आहोत एकदम कैरी. नॉर्मल आहे. मस्त कैरी आंबटे छान आहे. मीठ वगैरे मस्त लावलेलं आहे. मस्त चटपटीत लागते आंबट दात आंबला. इथं आता मस्त घेऊन आलोय आणि शिवला लागली ती भूक. शिव बसली इथं मॅगी, तिला मॅगी खायची. तर मॅगी तिच्यासाठी पप्पांनी तिथं ऑर्डर दिलेली आहे. ती पूर्ण टॅन झाली अजून. सो आम्ही आलो आहोत आमच्या रूम्सवर. तर आता इथं सगळेजण खेळत आहे. मी सकाळी तुम्हाला एंट्री परत दाखवेल. हां आले थांब. तर रात्री लाईटिंग वगैरे लावलेले आहे तिथं. हां सो हे आहे रूम. पप्पांना विचार, शिवाने सर्दी होईल, आजारी पडशील शिव. इथं सगळे खेळत आहेत. तर शिवाने म्हणती मम्मी 8 वाजता पूल बंद होईल. तर असा व्ह्यू आहे. मी सकाळी तुम्हाला दाखवेल, नाईटचा व्ह्यू तुम्हाला दाखवून देते. आणि असे रूम्स आहेत तिथे बघू शकते. सो फायनली बीचवर जाऊन आलो आणि आल्यानंतर मस्त छान असं फ्रेश झालो, बसलो थोडंसं 2 मिनिटं आणि जेवणाची ऑर्डर दिलेली होती. आणि तोपर्यंत एक छान असा ग्रुप भेटला आम्हाला. या सगळ्या लेडीज त्यांना आलेल्या होत्या त्यांचं आयुष्य जगण्यासाठी. इतक्या छान होत्या ना, म्हणजे सगळं काही झालं आणि आत्ता त्या त्यांचं आयुष्य जगताय माहिती का. आत्ता खरं त्यांचं आयुष्य जगताय त्या. जे आयुष्य त्यांनी आधी जगायला पाहिजे होतं ना, म्हणजे जसं की आता आम्ही जसं जगतोय, तर ते त्यांना त्यावेळेस जगायला भेटलं नाही. तर ते आता त्यांचं आयुष्य जगताय. पण हरकत नाही. पण काही काही लोक असतात की नाही का, म्हणतात की अरे एवढं वय झालं तुम्ही असं करताय तसं करताय. पण नाही, प्रत्येकाने, मी तर म्हणते प्रत्येक लेडीजने आपल्या हक्काचं आयुष्य जगावा. आणि त्या जगत होत्या. त्यांनी मस्त रील्स वगैरे काढल्यात, माझ्यासोबत पण काढल्यात. हो देते, 2 मिनिटं. सो आम्ही रात्रीच्या जेवणामध्ये आहे बघू शकते. पापलेट आहे, चिकन सुक्का आहे आणि त्याचबरोबर आपली कोळंबीची करी आहे. सगळे बसलो आहोत आम्ही जेवायला. सो चला जेवण करतो आणि त्यानंतर आम्ही परत जाणार आहोत बीचवर थोडंसं. तर बघत राहा. व्हाईट फ्रॉक खराब होऊन जाईल, मग दुसरा घेईल. काही प्रॉब्लेम. मी दुसरा घेशाल का? हा नक्की घेईल. कसं बोलले पहिले, कसं बोलले? तू अमेरिकेच्या साईडने खराब झालं तर फेकून टाक, काय प्रॉब्लेम नाही. तू आहे इंडिया. कोण घेईल? मी घेईल, तुझा नवरा. तुला तिथला
गुजू 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 जादा माझा माझ्या बाबूला बघ कसं चावला ग. पप्पी घेऊन गेला किडा. हॅलो फ्रेंड, तर आमची छानपैकी मस्त जेवण झाली, डान्स झाला, भरपूर काही गोष्टी मस्त झाल्यात आणि फायनली सगळे झोपलेले आहेत. आणि आम्ही दोघं रात्रीच्या वेळेस अलिबागमध्ये फिरतो आहोत आणि आम्ही चाललो आहोत आता पुन्हा बीच. रात्रीच्या वेळेस जो समुद्र आहे ना, शांत समुद्र, तो बघायची मजाच आहे ना थोडीशी वेगळी असते. शांत नाही, उधळलेला शांत असतो रात्रीच्या वेळेस. नाही ग, शांत नाही, शांत आत्ता असतो संध्याकाळी. रात्री उधळतो, म्हणजे उधळतो का? भरती ती भरती. भरती. ओके, म्हणजे मला माहिती नाही, मी फर्स्ट टाइम असे रात्रीच्या वेळेस चालले आहे. तर बघूयात. आणि पण एक वेगळा सन्नाटा असतो नाही का, बघूयात तुम्हाला दाखवते. छान वाटते अशी डारवा मस्त वाटतं. आजचा दिवस खरंच खूप छान गेला. एक दिवस आपण म्हणतो ना स्वतःसाठी जगली, एक दिवस स्वतःसाठी खरंच. लाटांचा आवाज वगैरे, एक भीती पण वाटते आणि खूप छान पण वाटतं बघायला. कसं वाटतंय? हां, बरेच लोक रात्रीचे आहेत, मी दाखवते तुम्हाला. गार होते, असं वेगळंच फील येतो, छान वाटतं. उधळ त्याचा जो लाटांचा आवाज आहे ना, तो तुम्हाला ऐकवते मी. चला, आम्ही आलोय फिरायला. रात्रीचे 12 वाजले. श्रेया, रुपाली इकडे बघ. रात्रीचे 12 वाजले, समुद्र खुळखुळ करतोय. लाटांचा आवाज बघा. लाटांचा आवाज एवढा जोरात आहे, प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे संध्याकाळी कसं माणसांचे किलबिल किलबिल आहे. सारखं कोण घोडागाडी खेळतं म्हणजे. आणि आत्ता फक्त हा समुद्राचा आवाज, फक्त समुद्राला ते नाही का, समुद्राला ऐकायचं. हा आवाज आहे का? त्यालाच ऐकायचं बस, असं म्हणजे हा जो आता दिवसभर तुमची बारी, आता आमची बारी, समुद्र असं म्हणतो. बस तो म्हणतोय मलाच ऐकायचं. त्याच्या लाटांचा जो आवाज आहे बस. वा, वाटते आणि एकदम छान मस्त वाटते संध्याकाळचं. मी फर्स्ट टाइम आले आहे असं रात्रीची वेळेस. आम्ही कधी आलो ना, म्हणजे समुद्रकिनारी, तर पाण्यात ते भिजत नाही आम्ही, पण रात्री 12 वाजता नक्की येतो, कारण समुद्र खवळलेला असतो. खवळलेला समुद्र बघायचा असतो. खरंच ना, मला ते मी बघा ना, ते लाटा सुद्धा आहेत ना, ते पांढऱ्या पांढऱ्या असे दिसतात नाही का. चला आपण बघूया थोडंसं पुढे जाऊन. नको जास्त पुढे नको तो. संध्याकाळी जेव्हा असतं ना, ते इथपर्यंत पाणी येतं. हो, आत्ता नाही येते बघा. पाणी मागं गेलं तो वाटतं. असं ते खवळलेला नाही, तो शांत आहे आता. नाही, समुद्र खवळलेलाच आहे. अजून 12 नंतर अजून कमी वाढवलं बघ हळू. तो लाटा कसं भारी वाटतं पण. पांढरं पांढरं दिसत आहेत ना, कधी 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 अशी लाईटी बघते, सगळे नाव आहे बरं का, नाव नाही, म्हणजे फिशिंग बोटचे नाव असतात ना. कधी कधी ना समुद्राला बघून नाही कशी वेगळीच भीती पण वाटते नाही का. म्हणजे तो खवळला ना, त्याचं जो रूप समुद्र रुद्र अवतार आहे ना, सर्व डेंजर आहे. म्हणजे खूप भीती पण वाटते माहिती आहे का. म्हणजे आम्ही जास्त आतमध्ये कधीच जात नाही, रेस नाही करत. मुली वगैरे आमच्या छोट्या छोट्या आहेत ना, आम्ही आतमध्ये कधीच रेस घेत नाही. हा, मुलींना एन्जॉय करायला आणतो, पण आतमध्ये आम्ही कधीच नाही. यांना सुद्धा भीती वाटते. आमचे भाऊ आहेत खतरो की खिलाडी भाऊ, जातात सीमाताला डायरेक्ट आतमध्ये लाटांमध्ये घेऊन. पण नाही, आम्ही रेस आग, पाणी आणि वारा याच्यापासून लांबच राहायचं. लांबच राहतो जरा. ते कसं थोडंसं जरा केअरफुलच राहतो थोडंसं. आणि पण बघून ना खरंच खूप भीती पण वाटते आणि बघूशी वाटत होतं, तरी पण मी आले. छान वाटते. पण इथं अंधार येते, त्यांनी लाईटिंगची थोडीशी करायला पाहिजे. नाही, याचा काय संबंध आहे कोणाचा? नाही. जिथं गरज तिथं लाईट लावले त्यांनी. जिथं गरज आहे तिथं लाईट लावले त्यांनी. इथं काय समज, एवढं लाईट लावायचं काय? हे काय पर्यटन स्थळ आहे का? बरेचसे बसलेले आहेत. आता तुम्हाला दिसत नाहीये. हा, दिसते बघा, तारे आकाशात. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कानल्या. पुढचं नाही मला गाणं, एवढंच येतं, पण आहे ती फिलिंग गाण्याची खरंच ना. इतकं सुंदर असं वातावरण आहे आणि मस्त तारे आहेत. थांबा की, जायचंय का? आजचा दिवस आहे ना, खरंच यार भारी गेला. पण एक दिवस आहे ना, प्रत्येक लेडीजने आपल्या स्वतःसाठी जगावा. हा, टू व्हीलरवरून आले ना सगळे फॅमिली, म्हणजे पोरं ओके, सगळे येत आहेत बघा.
ह्या टायमिंगला. मला वाटतं थोड्या वेळाने अजून येईल का? आपण थोडं दगडावर बसायचं का 2 मिनिटं? नाही का? तुला 12 नंतर दाखवायचं होतं समुद्र कसा असतो कसं. 12 नाही वाजले ना अजून. 12 वाजले ना. हा वाजले 12 वाजलेच आहे. 12 आम्ही वाजता आम्ही 12 ते 1 इथं बसायचो. हो? हे आता हे नायगावचं नाही, पुढे पुढे समुद्र चांगलं हे हा ना. तर उद्या आम्ही जाणार आहेत कुठलं? काशीद बीच. सगळ्या सगळ्या 6 वाजता. कोणता? काशीद ना. हां, उठायचं आवरायचं लगेच निघायचं. सो तो उद्या आम्ही जाणार आहेत काशीद बीचला. मस्त आहे, छान वाटतं. याच्या माध्यमातून माझं फक्त एक सांगणं आहे, रिअली मी खरंच जेन्युइनली सांगते, सगळे जे कोणी व्हिडिओ बघताय त्यांनी नक्की ऐकून घ्या. प्रत्येक लेडीजचा, प्रत्येक माणसाचा पण, प्रत्येक लेडीचा, खरं तर लेडीज जास्त महत्त्वाची आहे. कारण प्रत्येक लेडीजला ना असं होत नाही, घरातली कामं, मुलं बाळ, सगळ्या गोष्टी असं होतं हे जमत नाही पुढं स्वतःचं नाही का, म्हणजे स्वतःची इच्छा जपणं वगैरे. तर प्रत्येक लेडीजनी हा स्वतःसाठी, स्वतःचा हक्काचा दिवस आहे तर जगून घ्यायचं, भरभरून आनंद मस्त. काही येत नाही सोबत, काहीच येत नाही. आत्ता मी तुम्हाला ना मी दाखवते, मी व्हिडिओमध्ये बघितलं पण असेल, एक ग्रुप आहे महिलांचा, ते आलेले आहेत. त्यांनी त्यांच्या जवानपणमध्ये त्या जगल्या नाहीत माहिती आहे का, म्हणजे जगू शकल्या नाही, मुलाबाळाचं टेन्शन वगैरे, ते आत्ता जगतायत माहिती आहे का. तर त्यामुळे आम्ही आत्ता जगतोय. त्यामुळे कसं होतं, आम्ही आत्ता जगतोय, पुढं काय सांगता येत नाही, घडीचा भरोसा नाही. पण त्या लेडीज ना, त्यांना बघून खरंच खूप बरं वाटलं माहिती का. त्या अक्षरशः रील्स पण बनवत आहेत. मी त्यांच्यावर एक व्हिडिओ घेईलच उद्याकडे जमलं तर, आणि त्यांना दाखवेल. त्यासुद्धा मस्त रील्स वगैरे बनवतात. छान वाटलं यार त्यांना बघून. त्यांच्यासोबत आम्ही डान्स वगैरे पण केला, मस्त वाटलं. तर जगा, माझं तेच म्हणणं आहे, प्रत्येक लेडीजनी नको त्या गोष्टीकडे लक्ष देणं सोडा. प्लीज जगा, आयुष्य भरभरून. हे आयुष्य एकदाच आहे, पुन्हा नाही आहे. आज एक दिवस मी आले, पण सगळ्या गोष्टीचं टेन्शन साईडला सोडलं आणि भरभरून आयुष्य मी जगले मनसोक्त. कारण की माझं हक्काचं आयुष्य माझं आहे आणि माझा नवरा पण मला सपोर्ट करतो. त्यामुळे बस जगा, भरभरून आयुष्य जगा, मस्त आहे. तुला काही बोलायचं आहे? आता घरी जाऊन झोपतो. थकलोय आता मी. चला आता आम्ही झोपतो. उद्या सकाळी मॉर्निंगला आपल्याला जायचं आहे. बॉडी बघ किती टॅन झाली, काळपट पडला चेहरा सगळा. तर आता उद्या काशीद बीचला निघू. उद्याचा व्लॉग मी तुम्हाला करेलच शेअर. सो आजचा व्लॉग मी इथंच एंड करते आणि चला तर भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर उद्याचा पण छानच होईल. उद्या निघायचं आहे, 1 दिवसाची ट्रिप होती आमची. तर चला मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय करा ना. बाय बाय. काशीद बीच, काशीद ना. काशी. ओके, सो चला बाय, गुड नाईट.